नमस्कार, मी कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। गटारी स्पेशल पार्टीसाठी आज आपण बनवणार आहोत बाहेरून एकदम क्रिस्पी, आतून सॉफ्ट व ज्युसी असा स्वादिष्ट चिकन फ्राय। ही रेसिपी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। 1 किलो चिकन मी स्वच्छ साफ करून घेतलं आहे। त्याच्यामध्ये मी 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट टाकली आहे आणि 1 चमचा मी हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतली आहे, ती टाकली आहे। लाल तिखट 1 चमचा टाकते। हळद टाकते अर्धा चमचा। मालवणी घरगुती मसाला जो तुमच्याकडे असेल तो तुम्ही 1 चमचा टाका आणि चवीपुरतं मीठ। हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात। यामध्ये मी फूड कलरचा वापर केलेला नाही आहे, त्यासाठी मी लाल तिखट जास्त टाकलेला आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता। अर्धा चमचा गरम मसाला आणि धने जिरे पूड टाकूयात। चिकन मध्ये आपल्याला आता 1 छोटी वाटी मी मैदा घेतलाय, तो टाकून घेऊया आणि 1 छोटी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलाय, तो पण टाकूया आणि व्यवस्थित चिकन मध्ये हे मिक्स करून घेऊया मैदा आणि कॉर्नफ्लॉवर। चिकन आपल्याला आता 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। तुम्ही जास्त वेळ ठेवलात तरी चालेल। चिकनला मॅरिनेट करून 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत। आता आपण तळायला घ्यायचं आहे। त्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती कढई गरम करत ठेवली आहे तेल टाकून। तेल आपलं गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये चिकन फ्राय करायला घेऊया। एक पीस करून असे 4-5 पीस तळायला टाकूयात आणि मस्त असे गोल्डन ब्राऊन कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। चिकनला 2-3 मिनिटं झाल्यावरती आपल्याला झाऱ्याने हलवत राहायचं आहे। आणि तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, मस्त क्रिस्पी असं चिकन आपलं फ्राय करून झालेलं आहे। आता तेल व्यवस्थित गाळून एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याच पद्धतीने मी बाकीचे सर्व चिकन फ्राय करून घेणार आहे। घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी ही रेसिपी पार्टी किंवा स्टार्टरसाठी एकदम परफेक्ट आहे। हे बघा, थोडासा कोबी घेतलेला आहे मी, कांदा उभा चिरून घेतलेला आहे पातळ आणि पुदिना चटणी सोबत हे चिकन भारीच लागतं। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटूया एका स्वादिष्ट रेसिपीसह।